नमस्कार मित्रांनो, दिवे बंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वर्षभरापासून आमचं गांडूळ खताचं काम बंद होतं, कारण आपल्याला हे टाके दाखवतो आहे. या टाक्यांना भेगा गेल्या होत्या. त्याला रिप्लास्टरिंग करणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही शेण टाकलं नाही आणि गांडूळ जे आहेत हे बाजूलाच असलेल्या अडीमध्ये पळून जायचे. इथे बाजूलाच आपली एक शेणाची अडी आहे. तिथे आपला बायोगॅस प्लांट पण आहे. त्या बायोगॅस प्लांट तिथे असल्यामुळे त्यांना तिथेच खाद्य चांगलं मिळायचं, तर ते गांडूळ इकडे पळून यायचे. आणि सध्या गावांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे एवढे कामं सुरू आहे की अशा छोट्या कामांसाठी मिस्त्री मिळतच नाही. एक मिस्त्री मला मिळाला वर्षभरानंतर. आता त्याच्याकडनं काम सुरू करून घेतलं आहे. आपल्याला दाखवतो आहे. आमच्याकडे असे सिमेंट कॉन्क्रीटचे गांडूळ खताचे टाके आहेत. तुम्हाला दिसेल आता इथे बघा, इथे ही जाळी आहे. ही जाळी याच्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी आहे. तर आपण याला रिप्लास्टरिंग केलं आहे आणि रिप्लास्टरिंग करतानाच आता 10 दिवस झाले इथे शेण टाकलेलं आहे. याच्यावरती रोज सकाळ संध्याकाळ पाणी मारून या शेणाला थंड करण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला दाखवतो ते प्लास्टरिंग आम्ही जे करतो आहे. आता हे 3 टाके उरले आहेत. साधारणतः 10 टाके आहेत इथे माझे. हे बघा, प्रचंड भेगा गेल्या होत्या, त्याच्यामुळे गांडूळ तिच्यात राहत नव्हते. आता रिप्लास्टरिंगचं काम सुरू आहे आणि इथनं आता आपलं गांडूळ खत परत बनणं सुरू होईल. मित्रांनो, घनजीवामृत जेवढं गरजेचं आहे, शेणखत जेवढं गरजेचं आहे, तेवढंच गांडूळ खत देखील शेतामध्ये गरजेचं आहे. गांडूळ खतामध्ये जे जीवाणू असतात ते हवेतला नायट्रोजन खेचून पिकांना देत असतात. माझा गांडूळ खताबद्दलचा अनुभव खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे मी गांडूळ खते नियमित वापरत असतो. तर आपल्याला हे दाखवण्यासाठी की बुवा आमच्या इथे गांडूळ खताचा प्रकल्प कसा आहे. मित्रांनो, आम्ही हेच गांडूळ खत आमच्या नागपूरच्या दुकानात नाही विकत असतो. अगोदर आम्ही 30 रुपये किलोला विकायचो आणि 50 रुपयाला 2 किलो द्यायचो आणि 20 किलोची बॅग घेतली तर मात्र 20 रुपये किलोनी द्यायचो. आता थोडा रेट वाढविल मी, कारण की इकडे मेंटेनन्स पण भरपूर लागलेला आहे. याच्यावरती शेड करायचं आहे. तर शेड तर आता लगेच नाही होणार, जून जुलै महिन्यात पावसाळ्याच्या अगोदर करू. तोपर्यंत आपण या गांडूळ खतांच्या टाक्यामध्ये शेण टाकलं, गांडूळ टाकले की मग आपण याच्यावरती बारदाण्याचे जे पोते असतात ते टाकून देऊ. म्हणजे गांडूळ याच्या बाहेर निघणार नाहीत किंवा गांडूळांना पक्षी खाणार नाही. तर अशा पद्धतीने आमचं गांडूळ खताचं टाके रिपेअर करण्याचं काम सुरू आहे. मित्रांनो, आमच्या दिवे बंधू डेअरी फार्मवर रोज काय ॲक्टिव्हिटीज सुरू असतात हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.